गडचिरोलीमध्ये 2 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, दोघांवर चकमक, हत्या, दरोडा असे अनेक गुन्हे दाखल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर शिवसेनेच्या वाटेवर। झारखंडच्या रांचीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, अमित शहांच्या वक्तव्याचा काँग्रेसनं केला निषेध। मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जळगावच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून गुलाबराव पाटलांचं जल्लोषात स्वागत। आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। कांद्यावरील निर्यात शुल्क, ऊसाची FRP, साखरेची MSP या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। पुढील 2 ते 3 दिवसात खातेवाटप होईल, शिंदेंना भेटून सर्वांची नाराजी दूर। मंत्री भरत गोगावले यांची लोकशाही मराठीला माहिती। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बैठकीचं आयोजन। अमित शहांच्या निषेधार्थ शिवसेनेचं जळगावमध्ये आंदोलन, शहांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी। विरोधकांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे संसदेची उत्पादकता कमी झाली। अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ निर्माण करू नये, किरेन रिजिजू यांचं आवाहन। भाजपने सर्व एजन्सी आणि संस्था काबीज केल्या, तसंच त्यांनी संसदेवर देखील कब्जा केला। पंजाब काँग्रेसचे खासदार अमरिंदर सिंग राजा यांचं वक्तव्य। पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, गृहमंत्र्यांची माफी मागावी, काँग्रेस खासदार जयराम रमेश यांची मागणी। वाशीवरून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीनं अचानक घेतला पेट, आगीमध्ये दुचाकी जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।